एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मला खूप दिवसापासून पॅन्ट्री ऑर्गनायझेशन करायचं होतं, पण काय कुठे ठेवायचं आणि कसं ठेवायचं याचा विचार करण्यातच खूप टाईम जात होता. कारण पॅन्ट्री ऑर्गनायझेशन हे फक्त नवीन कंटेनर्स विकत घेणे नाही आहे, तर किचनमधली प्रत्येक गोष्ट जी कुकिंगसाठी लागणार आहे ती व्यवस्थित आणि पटकन सापडेल असे अरेंज करणं असतं. बट बिफोर दॅट आय वॉन्ट टू शो what I got from the DMart. हे 2 ग्लास जार्स मिळालेले आहेत मला. रिजनेबल पण आहेत, लुकिंगला पण छान आहेत. लेट्स सी कुठे यूज करता येतील. आणि हे फ्रीज ऑर्गनायझर आहे. यामध्ये जी खाली व्हाईट कलरची जाळी आहे, आय थिंक यामुळे मॉइश्चर नाही जमा होणार यामध्ये. अँड इट इज ऑल्सो अ गुड क्वालिटी. मसाले ठेवण्यासाठी खूप दिवसांपासून मला अशा छोट्या छोट्या भरण्या हव्या होत्या अँड आय गॉट इट फ्रॉम DMart. या सगळ्यामध्ये मला पातेलं आणि कढईची क्वालिटी खूप छान वाटली. खूप जाड आहेत दोन्ही पण आणि दोन्हीचा बेस पण ट्रायप्लायचा आहे. फक्त स्टीलच्या भांड्यांचा बेस जो खूप पातळ असतो आणि त्यामुळेच त्यामध्ये पटकन भाजी किंवा फोडणी करपली जाऊ शकते. सो त्यामुळेच मी ट्रायप्लाय बेसची भांडी प्रिफर केली घेण्यासाठी. आधी मग मी हे कंटेनर्स व्यवस्थित क्लीन करून ठेवले, म्हणजे माझं बाकीचं आवरेपर्यंत हे कंटेनर्स पण ड्राय होतील आणि ते पण मला यूज करता येतील पटकन. तर पॅन्ट्री ऑर्गनाईज करण्यासाठी आधी थोडीशी प्लॅनिंग केली तर ऑर्गनाईज करणं खूप सोपं होतं. म्हणजेच आपल्याकडे काय सामान आहे, किती क्वांटिटीमध्ये आहे, आपण ते कशा प्रकारच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे किंवा आपल्याकडे आधीच्या कोणत्या प्रकारचे कंटेनर्स आहेत, नवीन कंटेनर्स घ्यायची गरज आहे का नाही, या सगळ्याला थोडासा टाईम लागतो. बट खरंच यामुळे पॅन्ट्री ऑर्गनाईज करायला खूप हेल्प होते आणि आपण विनाकारण नवीन कंटेनर्स घेऊन त्यावरती पैसे वेस्ट करत नाही. तर सगळ्यात आधी माझे हे वरचे 2 कॅबिनेट आहेत ते मी रिकामे केले आणि व्यवस्थित क्लीन करून घेतले. आय हॅव ओन्ली 2 कॅबिनेट्स ओव्हर द हेड. सो मला तिथे माझ्या ज्या डेली यूजमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मला तिथे व्यवस्थित अरेंज करायच्या होत्या. म्हणजे त्या मला पाहिजे तेव्हा पटकन घेता येतील अशा ठेवायच्या होत्या. माझ्याकडे हे आधीचेच 6 कंटेनर आहेत. सो मी विचार केला की या सगळ्या कंटेनरमध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी भराव्यात. कारण डाळ पण आपल्या डेली कुकिंगला लागणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे जे कंटेनर्स आहेत ते ट्रान्सपरंट आहेत. त्यामुळे त्यातून व्यवस्थित दिसून येते की कोणती डाळ कोणत्या कंटेनरमध्ये ठेवलेली आहे. आणि आपण कॅबिनेटमध्ये जर एका लाईनमध्ये सेम हाईटचे सेम स्ट्रक्चरचे कंटेनर्स जर ठेवले तर ते दिसायलाही खूप छान दिसतील. माझ्याकडे हे 2 जे हायटेड कंटेनर्स आहेत ते मी ड्रायफ्रूट्ससाठी यूज करते. तर आधीचे जे मी त्यामध्ये जुने ड्रायफ्रूट्स असतील तर ते काढून त्यामध्ये नवीन ड्रायफ्रूट्स भरते आणि मग जे जुने राहिलेले होते ते सगळ्यात वरती भरते, जेणेकरून जे जुने आहेत ते पहिल्यांदा यूज होतील. ओव्हरहेड कॅबिनेटच्या शेजारी जे शटर आहे तर ते मी ड्रायफ्रूट्स किंवा स्नॅक्ससाठी तो काउंटर बनवायचा असं ठरवलं आणि ओव्हरहेड जे कॅबिनेट्स आहेत ते लंच किंवा डिनरसाठी जे सामान लागणार आहे त्यासाठी आणि खाली जे ड्रॉवरमध्ये एक स्पेसिफिक ड्रॉवर मी ब्रेकफास्टचे जे सामान आहे त्यासाठी करायचा ठरवला. सो सगळ्या गोष्टींना एक प्रॉपर स्पेस मिळाली आणि आपल्याला पण प्रत्येक गोष्ट फाइंड आउट करायला इझी जातं. मी जे 2 काचेचे जार आणले होते ते पण मी ड्रायफ्रूटसाठीच यूज केले. तर त्या 2 जारमुळे पण खूप छान लूक आला. माझ्याकडे ही छोटीशी शेजवान चटणीची बरणी होती. तर तिची क्वालिटी पण खूप छान आहे. सो मी ती वॉलनटसाठी यूज करायची ठरवली. तर माझ्याकडे जे पण काही सिरप, सॉस किंवा च्या बॉटल होत्या त्या मी या छोट्याशा स्टोरेज बॉक्समध्ये ठेवल्या.
खालच्या ड्रॉवरमध्ये काही कंटेनर होते, तर ते कंटेनर पण वरती मी डाळींच्या कंटेनरवरती ठेवले, तर तिथे ते व्यवस्थित पण बसले आणि त्या कॅबिनेटला पण एक छान लूक आला. आणि त्याचबरोबर खालचा जो ड्रॉवर होता, तर त्या ड्रॉवरमध्ये पण एक छान स्पेस तयार झाली, जेणेकरून मी बाकीच्या काही गोष्टी पण त्या ड्रॉवरमध्ये आता अरेंज करू शकते. आता या ज्या काही बरण्या दिसत आहेत, त्या माझ्या खूप जुन्या बरण्या आहेत. साधारण 6-7 वर्षापूर्वीच्या. माझं लग्न झाल्यानंतर मी त्या डीमार्टमधूनच घेतलेल्या होत्या, तर तेव्हापासून मी त्या यूज करते. ॲक्च्युली त्यांची क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे मी त्यांना अजून तरी एक्सचेंज केलेलं नाही आहे. पण लूकसाठी म्हणून मग मी दरवेळेस पॅन्ट्री ऑर्गनाईज करताना एखादी दुसरी नवीन बरणी घेते, विचार करून की त्यामध्ये मी काय ठेवू शकते, किती क्वांटिटीची किंवा किती साईजची बरणी हवी आहे, आणि मग मी ते एक्सचेंज करते या बरण्यांबरोबर. तर ही जी ब्ल्यू कलरची बरणी दिसते, तर त्यामध्ये काळा मसाला आहे. तो माझ्या आईने मला बनवून दिलेला आहे. तर दुसरा माझ्याकडे कंटेनर नाही आहे, सो मी तो आहे तसाच ठेवलेला आहे. तर या ज्या माझ्या जुन्या बरण्या आहेत, त्यामध्ये मी कधीतरीच लागणारं सामान भरलं आणि हे सगळ्या बरण्या मी वरच्या शेल्फला सेट केल्या, जेणेकरून त्या पटकन दिसून येत नाहीत. सो हा जो खालचा ड्रॉवर आहे, तो मला ॲज अ ब्रेकफास्ट काउंटर तयार करायचा आहे. पण या ड्रॉवरमध्ये पण खूपच पसारा झालेला होता, सो मी तो आधी ड्रॉवर पूर्ण रिकामा केला आणि क्लीन करून घेतला. तर हे पण माझे काही जुनेच कंटेनर्स आहेत, तर ते सगळे मी ब्रेकफास्टचं जे काही सामान आहे ते भरण्यासाठी वापरले. आपण सामान कंटेनरमध्ये भरून ठेवल्यावर जर काही उरलेलं असेल, तर त्या कॅरी बॅगला मी व्यवस्थित पॅक करून त्या सगळ्या राहिलेल्या कॅरी बॅग मी सामानाच्या कॅरी बॅग मी या बास्केटमध्ये स्टोअर करून ठेवते. उरलेलं सामान स्टोअर करण्यासाठी आपण असाच एखादा डब्बा किंवा एखादी बास्केट बनवली, तर आपल्याला नेक्स्ट टाईम लगेच लक्षात येईल. ही बास्केट एकदा चेक केली की आपल्याकडं काही काय सामान उरलेलं आहे, आणि जर आपण ते असंच कॅरी बॅग एखाद्या रँडमली डब्यात टाकत राहिलो, तर आपल्याला लक्षात पण येणार नाही की आपल्याकडं काही शिल्लक पण आहे म्हणून, आणि ते वाया पण जाऊ शकतं त्यामुळं. तर माझ्याकडे बरेच असे स्टीलचे डबे आहेत मोठे, तर मी त्या डब्यामध्येच माझं एक्स्ट्रा जे काही सामान असतं, एक्स्ट्राचे जे काही पॅकेट्स आहेत ते भरून ठेवते, आणि त्या डब्याच्या झाकणवर एक स्टिकर लावते. त्या स्टिकरवरती त्या डब्यामध्ये मी काय काय स्टोअर करून ठेवलं आहे ह्याची लिस्ट लिहिते, आणि त्यामुळं मग काय होतं की पटकन त्या डब्याचं झाकण बघितलं की मला समजतं की मी त्या डब्यामध्ये काय काय ठेवलं आहे, आणि अशाने आपल्याला जी काय आपण गोष्ट शोधतोय ती पटकन सापडते. तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप हेल्प होईल. माझं बरंचसं सामान मोस्टली या स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर होतं, त्यामुळे माझे जे किचनचे ड्रॉवर्स आहेत ते नेहमी क्लीन राहतात आणि त्यामध्ये खूप असा राडा होत नाही. तर एक्स्ट्राचे जे काही खडे मसाले असतात त्यासाठी पण मी असा एक स्टीलचा डब्बाच बनवलेला आहे. त्यामध्येच मी सगळे खडे मसाले स्टोअर करून ठेवते, आणि जे काही मला वापरायचे जे मसाले असतात ते मी दुसऱ्या एकाच डब्यामध्ये सगळे थोडे थोडे काढून ठेवते.
तांदूळ स्टोअर करताना त्यामध्ये जर आपण तमालपत्राची काही पानं किंवा लिंबाची काही पानं टाकली तर तांदळाला किडे लागत नाहीत. सो मी त्यामध्ये पण 2-4 तमालपत्राची पानं टाकून ठेवते. सो इट्स टाईम टू डेकोरेट अवर किचन विथ दिस लिटल मसाला जार्स. मी तुम्हाला सांगितलंच की मी हे मसाला जार्स डीमार्टमधून घेतलेले आहेत. तर त्या जार्सवर मी छोटे स्टिकर लावले आणि त्या स्टिकरवरती त्या जारमध्ये कोणते मसाले भरलेले आहेत त्याचं नाव मी त्या स्टिकरवरती टाकलं. त्यामुळे हा मसाला नेमका कोणता आहे हे कन्फ्युजन होणार नाही. तर ही जी काही माझी पुलावची ट्रॉली आहे त्याच्या खालच्या शेल्फमध्ये मी हे मसाल्याचे जार्स अरेंज केले. या मसाल्याच्या जार्समुळे खूप छान लुक आलं या पुलाव ट्रॉलीला. स्टीलच्या डब्यांचा शेल्फ पण मी क्लीन करून घेतला आणि ते व्यवस्थित अरेंज करून ठेवले. म्हणजे जे काही पिठाचे डबे होते ते समोरच्या साईडला किंवा राईसचा डब्बा होता तो समोरच्या साईडला आणि कधीतरी लागणारे जे डबे होते ते बॅक साईडला ठेवले. अँड आय ऑलमोस्ट डन विथ माय पॅन्ट्री ऑर्गनायझेशन. तर हे सगळं ऑर्गनाईज करायच्या आधी मला वाटायचं की माझ्या किचनमध्ये काही जागाच नाही आहे ठेवायला आणि ऑर्गनाईज केल्यानंतर मला आता जाणवते की आता बरीच जागा आणखीन झाली आहे ठेवायला. आणि आता सगळे कॅबिनेट किंवा शेल्फ किंवा ड्रॉवर्स दिसायला पण एकदम व्यवस्थित दिसत आहेत आणि काय कुठे ठेवलं आहे हे पटकन लक्षात येते. आपण ते पटकन घेऊ शकतो अशा ठिकाणी ठेवलं आहे. माझा हा पॅन्ट्री ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्याकडे काही टिप्स असतील पॅन्ट्री ऑर्गनायझेशनच्या तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.